नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कॉलेजला ॲडमिशन घेतली असेल किंवा तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, तर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी ABCID हा मागितला जातो. हा ABCID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. तर हा ABCID मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घरी बसून कसा काढायचा, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत येत असतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला इथे सर्च बारमध्ये तुम्हाला डिजिलॉकर हे ॲप सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यावर मित्रांनो, तुम्हाला हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे. तर इथे थोडीशी ही प्रोसेसिंग होईल. त्यानंतर ॲप हे ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे भाषा तुम्हाला इथे निवडायची आहे. तर इथे मी इंग्लिश भाषा सिलेक्ट केलेली आहे आणि कंटिन्यू इंग्लिश या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्ही यामध्ये हिंदी, मराठी जी काही तुमची लँग्वेज असेल, जी काही भाषा असेल, इथे तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कंटिन्यू इन इंग्लिश, तुम्ही जी काही भाषा केली असेल तिला आता कंटिन्यू करायची आहे. त्यानंतर इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, स्किप आणि नेक्स्ट. तर इथे तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे. वाचायचं आहे, इथे काय काय त्यांनी सूचना दिलेल्या आहेत ह्या वाचायच्या आहे. नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आता लेट्स गो या पर्यायावर आता क्लिक करायचे आहे. त्यानंतर हा ॲप हे पूर्णपणे ओपन झालेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे गेट स्टार्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत, साइन इन आणि क्रिएट अकाउंट. तर ॲपवर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला इथे तुमची आता प्रोफाईल बनवायची आहे. तर तुम्हाला त्यासाठी क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्रिएटिंग अकाउंट इन फास्ट अँड इझी. तर यामध्ये तुम्हाला तुमची इथे वैयक्तिक माहिती टाकून तुम्हाला सबमिट करायची आहे. तर इथे तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे, जसं आधार कार्डवर तुमचं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, इथे डेट, मंथ्स आणि इयर या पद्धतीने तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचं जेंडर निवडायचं आहे, मेल, फिमेल, अदर. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुमचा चालू मोबाईल नंबर आहे तोच नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, कारण त्यावर OTP येणार आहे. त्यानंतर ईमेल ID टाकायचं आहे. त्यानंतर इथे सेट 6 डिजिट सिक्युरिटी पिन. तर यामध्ये तुम्हाला 6 अक्षराचा सिक्युरिटी पिन हा तयार करायचा आहे. तर तुम्ही 6 अक्षराचा हा पिन हा टाकू शकता. पिन टाकल्यानंतर तुम्हाला तो पिन लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही तो पिन तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. सर्व टाकून झाल्यानंतर तुम्हाला आता सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यानंतर जो काही तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आता तुम्हाला परत सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे आधार कार्ड हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे खाली या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणायचे आहे. त्यानंतर परत आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला आता परत टाकायचा आहे. इथे इंटर OTP या ठिकाणी OTP टाकल्यानंतर तुम्हाला आता परत इथे सबमिट करायचे आहे. थोडी प्रोसेसिंग होईल आणि इथे तुमची आता प्रोफाईल ही तयार झाली आहे. तर इथे तुम्हाला डिजिलॉकरच्या काही ह्या परमिशन असतील, ह्या तुम्हाला अलाव करायच्या आहेत. त्यानंतर इथं हे टर्म्स आणि कंडिशन हे वाचायचे आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला ॲग्री करायचे आहे. तुमच्या मोबाईलवर परत एक OTP येईल. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो OTP परत तुम्हाला या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचे आहे. तुमची संपूर्ण प्रोफाईल आता इथे तयार झालेली आहे. तुम्ही तुमचे इथे आधार कार्ड या पर्यायावर क्लिक करून तुमचे आधार कार्ड देखील तुम्ही हे बघू शकता. तर तुम्हाला आता इथे बॅक जायचे आहे. तुम्हाला इथे खाली आता 4 पर्याय दिसतील, होम, सर्च, इश्यू आणि मेनू. तर तुम्हाला सर्च या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे.
इथे तुम्हाला आता सर्च बारमध्ये तुम्हाला ABC असे सर्च करायचे, ABC. तर वरती 1 नंबरलाच ABC ID कार्ड हा तुम्हाला पर्याय दिसेल, या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे. इथे तुमच्या आधार कार्डनुसार जी काही तुमची माहिती आहे ही इथे तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर खालची जी काही डिटेल्स आहे ही तुम्हाला इथे आता भरून घ्यायची आहे. तर इथे ॲडमिशन इयर सांगितलेलं आहे, ते ॲडमिशन इयर तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आयडेंटिटी टाईप, हा आयडेंटिटी टाईप तुम्हाला इथे निवडायचा आहे. तर इथे रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर आणि न्यू ॲडमिशन आणि नन असे हे 5 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला एक पर्याय हा निवडायचा आहे. तर मी इथे नन निवडत आहे. त्यानंतर गेट डॉक्युमेंट या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे. गेट डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे ABC कार्ड हे आता तयार होत आहे. तर तुम्हाला इथे थोडा वेळ वाट बघायची आहे. आणि हे बघा आता प्रोसेसिंग झालेली आहे. त्यानंतर आता तुमचे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजेच तुमचे ABC कार्ड हे आता तयार झाले. तर आता तुम्हाला त्यावर आता क्लिक करायचे आहे आणि तुमचे ABC कार्ड हे ओपन झालेले आहे. तर हे बघा मित्रांनो, तुमचा ABC कार्डचा जो काही नंबर आहे तो आता इथे तयार झालेला आहे. या कार्डचा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा तुम्ही प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डिजिलॉकर या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमचा हा ABC ID काढू शकता, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.